कमरेवरती खूप मोठे मोठे इथे गोळे आलेले आहेत. ठीक आहे, बाकीच्या फॅट नाहीये बॉडीवरती, हात बारीक आहे, पाय बारीक आहेत, पोट पण इतकं नाहीये, पण कंबर आहे ना ती खूप मोठी होत चाललेली. हा हा पोस्चर आहे ना, हा असा साईडला फुगत चाललेला आहे. इथे इथे खूप मोठे मोठे गोळे आलेले आहेत आणि ते कमी करायचे. तर हा जो जिद्दी फॅट असतो ना, हा लवकर जात नाही, हाताच्या पोझिशननी जात नाही, त्याच्यासाठी थोडंसं वेट घ्यावं लागतं. तर इथे काय करायचं आहे, कंबर बारीक करायची, सुंदर दिसायचं, साडीवरती मस्त फिगर दिसलं पाहिजे आपलं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्या प्रॅक्टिस करायच्या आहेत. कमीत कमी 14 दिवस करायच्या आहेत आणि मग रिझल्ट घ्यायचा आहे. 14 दिवस तुम्ही कोणत्याही टायमाला करा, दिवसातून 2 टाइम जरी केला तरी पण चालेल. 5-5, 10-10 मिनिटं तुमच्या टाइमनुसार तुम्ही टाइम काढायचा. आणि आजच्या ज्या प्रॅक्टिस दाखवते खूप सोप्या आहेत, ह्या जर केल्या तर तुमची जो कमरेचा कमरा झालेला आहे ना, त्याचा फॅट वितळणारच, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. खाण्यापिण्यावरती कंट्रोल करायचं थोडंसं आणि चांगली झोप घ्यायची, चांगलं पाणी प्यायचं. जिद्दी फॅट असतो असं जागोजागी जमा झालेला, त्याला वितळायला थोडासा वेळ लागतो, पण जर आपण मेहनत घेतली तर त्याचं फळ आपल्याला भेटतं. मग आता इथे काय करायचं आहे, या पोझिशन मध्ये इथे मी डंबल्स घेतलेले आहेत 1-1 kgचे. तुम्ही इथे काय करायचं आहे, 1-1 लिटरच्या पाण्याच्या बॉटल घ्यायच्या आहेत, जर तुमच्याकडे नसतील तर, वेट नसेल असं तर, नाहीतर तुम्ही घेऊ शकता. नॉर्मल या पोझिशन मध्ये यायचं, पाय जोडून घ्यायचे, साइड टू साइड या पोझिशन मध्ये ट्विस्ट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. याच पोझिशन मध्ये काय करायचं, थोडंसं ट्विस्ट करायचं. या पोझिशन मध्ये 1 म्हणजे पूर्ण साईडला असं प्रेशर आलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 अँड रिलॅक्स. याच्यासोबत आता तिसरी प्रॅक्टिस करायची आहे. पायामध्ये हलकंसं अंतर करायचं आणि या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20. हाफ राऊंड एक 40चा आपला कंप्लीट झाला. आता नेक्स्ट प्रॅक्टिस करण्यासाठी या पोझिशन मध्ये यायचं. दोन्ही बॉटल आहेत किंवा डंबल्स आहेत ते या पोझिशन मध्ये पकडायच्या घट्ट आणि इथे ट्विस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. गॅरंटीने सांगते की तुम्हाला जर तुम्ही या प्रॅक्टिस बघून करत असाल ना, तर तुम्हाला पण जाणीव होणार की इथला जो फॅट आहे ना तो खेचला जात आहे. आता याच्यासोबत नेक्स्ट प्रॅक्टिस करायची. या पोझिशन मध्ये जायचं आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. नेक्स्ट काय करायचं आहे, इथे या पोझिशन मध्ये जायचं. लास्ट प्रॅक्टिस आहे आपली.
आणि ते 1 2 3 4 खाली हात टच केलेले आहेत मी, 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. प्रत्येक राऊंड हा 40चाच घ्यायचा, तेव्हा चांगला रिझल्ट येणार. 10चा घेऊन रिझल्ट येणार नाहीये. तेवढं बॉडीला फील पण झालं पाहिजे करताना. नक्कीच करून बघा. जर तुम्ही ह्या फॅटला खूप कंटाळलेला जातच नाहीये तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं वेट उचलून या प्रॅक्टिस कराव्या लागतील, तेव्हा चांगला रिझल्ट येईल. तर खाण्यापिण्यावरती पण कंट्रोल करायचं, तेव्हा अजून छान रिझल्ट येतो, आहे की नाही. आणि मग साडीमध्ये सुंदर दिसायचं. आपल्याला स्वतः म्हणजे आपण सुंदर दिसतो ना, आपल्या दुसऱ्यांचं तर राहूच द्या, पण स्वतः आपण आपला कॉन्फिडन्स वाढतो, सुंदर दिसतो आपण तेव्हा. तर ह्या गोष्टी आपल्याला फील करायच्या असतील तर थोडीशी बॉडीवरती मेहनत घ्यावीच लागेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.